ही प्रेस कॉन्फरन्स जी आहे जॉईंट प्रेस कॉन्फरन्स आहे. रजा अकादमी चे असणारे प्रमुख हजरत मोमिनिया साहेब माझ्या उजव्या बाजूला बसलेले, त्यांच्या दुसऱ्या बाजूला हजरत सय्यद पुरी साहेब बसलेले, ते अध्यक्ष आहेत. माझ्या डाव्या बाजूला बसलेले असणारे फारुख अहमद आहेत, पक्षाचे असणारे स्पोक्सपर्सन आहेत, वंचित बहुजन आघाडी. या प्रेस कॉन्फरन्सचा जो असलेला इश्यू आहे तो पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं असणारं जे काही राजकारण आहे त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हिंदू मुसलमानांची डिवाइड कशी राहील आणि आपल्याला हिंदू एकत्र कशा रीतीने करता येईल असा एक प्रयत्न राहिलेला आहे. या सगळ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतोय की लोकांच्या लक्षामध्ये हा खेळ आलेला आहे आणि म्हणून उत्तर प्रदेश मधल्या असणाऱ्या मुझफ्फरमध्ये दंगा करण्याचा मागच्या 2 वर्षापूर्वी प्रयत्न झाला, तो फेल झाला आणि संघटित स्वरूपामधला असणारा तो दंगा झाला अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी हिंदू मुसलमानाचे दंगे व्हावेत म्हणून असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. तो होत नाही हे लक्षात घेता अजून भडकाव पद्धतीने कशा रीतीने करता येईल हा त्याच्यातला असणारा प्रयत्न राहणार आहे. आणि हा प्रयत्न करत असताना मग कुराणचाही असताना वापर त्या ठिकाणी केला जाईल, मोहम्मद पैगंबर यांचाही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि त्याच्याच बरोबर काही हिंदू धर्मातले असणारे व्यक्ती ज्या समाज मान्यता प्राप्त आहेत, आदरणीय आहेत, यांच्याबद्दलही मुसलमानांकडून वेगळा द्वेष करण्याचा प्रचारही त्या ठिकाणी केला जाऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही असताना म्हणतो या ठिकाणी की एक कायदा होणं गरजेचं आहे आणि त्या कायद्याचा असणारा ड्राफ्ट जो आहे तो या प्रेसटोनच्या खाली आम्ही जोडलेला आहे. आणि तो कायदा आम्ही असं म्हणतोय प्रॉफेट मोहम्मद अँड अदर्स रिलीजियस हेड प्रोहिबिशन ऑफ स्लँडर ऍक्ट 2021 हा असला पाहिजे. आणि दुसरा आम्ही त्या ठिकाणी असं म्हणतोय की हा हेट स्पीच प्रोहिबिशन ऍक्ट 2021 असं त्या स्वरूपामध्ये झाला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. जेणेकरून आपण असं बघतोय महाराष्ट्रामध्ये की अनेक ठिकाणी अशी विटंबना होतात. या विटंबनामध्ये 2 दिवस त्याला असताना पकडल्या जातं, तिसऱ्या दिवशी त्याला कोर्टामध्ये सादर केलं जातं, 5व्या दिवशी त्याला बेल मिळतो आणि त्याच्यानंतर काय होतं हे आपल्याला कळत नाही. आणि याचं कारण असं आहे की इंडियन पोलीस ऍक्ट म्हणून जो आहे, इंडियन पेनल कोड ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन नसल्यामुळे या संदर्भात काय करायचं, फक्त असताना 2 समाजामध्ये 2 धार्मिक ग्रुपमध्ये एनिमिटी निर्माण करण्यासाठी असणारा जो कायदा आहे तो हा व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लागत नाही. आणि म्हणून हा कायदा त्या ठिकाणी केला पाहिजे अशी असणारी एक परिस्थिती आहे. आणि ती केंद्र आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही असताना त्या ठिकाणी आग्रहाने धरतो. हा कायदा विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडावा म्हणून माननीय शिक्षण क्षेत्रामध्ये आणि शिक्षक मतदारसंघामधले निवडून आलेले आमदार कपिल पाटील यांच्याशी माझं असताना बोलणं झालं आणि त्यांनी हे बिल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खासगी स्वरूपामध्ये इंट्रोड्यूस करण्याचं आश्वासन त्यांनी असताना दिलेलं आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या पहिल्याच दिवशी हे बिल त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जाईल अशी एक परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी निर्माण करतोय. आणि दुसऱ्या बाजूस मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणाचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी झाला होता.
मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाबरोबर मुस्लिम आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं होतं. मुंबई हायकोर्टाने असणारा मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय दिला, तसंच त्यांनी असणारा मुसलमानांच्या बाजूने शिक्षण क्षेत्रामधला असणारा 5% आरक्षणाचा शासनाचा निर्णय हा अपील केला आणि लागू करा म्हणून त्या ठिकाणी असणारा सांगण्यात आलेला. मुंबई हायकोर्टाचा असणारा हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आला आणि सुप्रीम कोर्टामध्ये अपील केल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, परंतु मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी मुंबई हायकोर्टाचा निर्णय जो आहे जो तसाच्या तसा त्या ठिकाणी ठेवलेला आहे. शासनाला अनेक मुस्लिम संघटनांनी अनेक मुस्लिम व्यक्तींनी विनंत्या केल्या, अर्ज केले, भेटीगाठी झाल्या की हे 5% जे आरक्षण आहे ते आपण असं लागू करा, परंतु सेक्युलर म्हणणारं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हे लागू करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या दोन्ही प्रश्नावरती गदा अकादमीच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 5 जुलैला म्हणजे पहिल्याच दिवशी विधानसभेवरती विराट मोर्चा काढून शासनाने हायकोर्टाचा निर्णय 5% आरक्षणाचा मंजूर करावा आणि त्याच्याच बरोबर कपिल पाटील जे विधायक मांडणार आहेत ते विधायक शासनाने आश्वासन द्यावं की हे शासकीय विधायक म्हणून आम्ही असणारा मान्य करतो. या 2 मागण्यासाठी असणारा 5 तारखेला विधानसभेवरती असणारा मोर्चा आहे. पॅन्डेमिकचा काळ आहे, परिस्थिती शासन म्हणतंय गंभीर होताना दिसते, पण ती गंभीर परिस्थिती आताच एवढ्यात काही दिसत नाहीये. येणारा 2 महिन्याचा असणारा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. त्या ह्या कालावधीमध्ये मोर्चा आम्ही असणारा काढून शासनाला जागा करण्याचा आमचा हा मार्ग एक आहे. या मार्गामध्ये अनेक मुस्लिम संघटना आहेत, अनेक इतर हिंदू धार्मिक संघटना ज्या आहेत, साधू आहेत, हे सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. कारण ते म्हणतात की दंगा झाली की असणारा नाहक सामान्य माणूस त्याच्यामधला असणारा दगावतो, त्याची प्रॉपर्टी जळते, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तेव्हा हे होऊ नये आणि शांतता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नांदली पाहिजे, या दृष्टीने हे कायदे होणे गरजेचं आहे. 5% आरक्षण लागू करणे महत्वाचं आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत हा मोर्चा काढणार असा आम्ही निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे. शासनाला असं वाटत असेल की हे मोर्चे निघू नये तर त्यांनी या दोन्ही मागण्या मान्य कराव्यात. कारण एक पहिली मागणी 5% जी आहे ती कोर्टानेच मान्य केलेली आहे, त्याच्यामुळे कोर्टाच्या निर्णयाला तुम्ही बंधनकारक आहात, बंधनकारक शासनाने राहिला पाहिजे. दुसऱ्या बाजूला शांतता राखणं हे सरकारची जबाबदारी आहे. आपण ज्या ज्या माध्यमातून असणारा अशांतता होऊ शकते ते त्याच्या संदर्भातला कायदा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. तेव्हा त्यांनी असणारा ही करावी अशी विनंती करून शासनाला विनंती करून या ठिकाणी मी असणारा थांबतो. आपल्याला असणारा काही विचारायचं असेल तर आपण आता विचारायला मोकळे आहात. मी आता आम्ही जो ड्राफ्ट केले तो मांडला जाणार आहे, म्हणजे कपिल पाटील यांच्या मार्फत जो मांडला जाणार आहे विधान परिषदेमध्ये, त्याचं नाव आम्ही असं ठेवलेलं आहे मोहम्मद प्रॉफिट अँड अदर रिलीजियस हेड प्रोहिबिशन ऑफ स्लँडर ऍक्ट 2021 चा. आणि दुसरा जो आहे तो हेट स्पीच प्रोहिबिशन ऍक्ट 2021 चा. तो असे हे एकाच कायद्यामध्ये 2 कायदे आम्ही त्याच्यामध्ये केलेले आहेत. हे कपिल पाटील मार्फत त्या ठिकाणी 5 तारखेला मांडल्या जातील सभागृहामध्ये. आणि दुसरं आम्ही जसं म्हटलं की कोर्टाने 5% आरक्षण जर मान्य केलेलं असेल आणि सुप्रीम कोर्टामध्ये आणि राज्य हायकोर्टामध्ये महाराष्ट्र शासन ज्याला पार्टी आहे तेव्हा त्याला मान्य करणं हे गरजेचं आहे. त्यांनी अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी 5 तारखेला 5 जुलैला मोर्चा हा विधानसभेवरती दुपारी
आयोजित केलेलं आहे. मोठ्या संख्येने लोक सहभाग होतील एवढं मी आपल्याला फक्त सांगतो. सर, पदोन्नती आरक्षण जे आहे ते रद्द झालेलं आहे. हे पहिल्यांदा संपू द्या, मग मी येतो त्याच्यावर. सर, संविधानामध्ये 50% मध्ये मुस्लिमांना हे संपलं का? हे आरक्षण आहे. बरं, आरक्षण. हा, सुप्रसिद्ध वकील आहेत आपले गुणवंत सदावर्ते, त्यांनी 2 दिवसापूर्वी प्रेस केली आणि त्याच्यात सांगितलं की त्यांनी संविधानामध्ये तरतूद आहे म्हणून वेगळं 5% देण्याची गरज का? ते मुस्लिमांच्या ह्याच्यामध्ये 5% नाहीये. हे जे 5%चं आरक्षण जे मानतोय आम्ही, ते 5%चं आरक्षण मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण आहे. ते SC ST OBC शी संबंधित नाही. मुस्लिम धर्मीय जे आहेत आणि मुस्लिम धर्म जे पाळतात त्यांच्यासाठी दिलेला हा 5%चा आरक्षणाचा मुद्दा आहे. सर, पदोन्नती आरक्षण जे आहे ते रद्द झालेलं आहे. याबाबत तुम्ही आतापर्यंत काय केलं आणि पुढे काय तुमची भूमिका असणार आहे याबाबत? ते पदोन्नतीचं आरक्षण जे आहे ते घटनेने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. एक वाद जो सगळा चाललेला आहे तिथं इम्पिरियल डेटा म्हणून असणारा एक नवीन कन्सेप्ट जी सुप्रीम कोर्टाने काढलेली आहे, त्याच्यावरनं असणारा हे वाद चाललेले आहेत. तो मला आता लिगलीच त्याच्यामध्ये सोडवावा लागेल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे याबाबत? ते म्हटलं मी, इम्पिरियल डेटा जो आहे या इम्पिरियल डेटाच्या संदर्भातच एक व्यापक चर्चा होणं महत्वाचं आहे. आणि त्या संदर्भातलं जे आहे ते 10 तारखेला कदाचित मी जिथून असेल तिथून त्याच्यावरती मी स्टेटमेंट करतो. एकंदरीत एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम हे मागासवर्गीय आयोगाचं आहे. राज्याने मागासवर्गीय आयोग गठीत केलेला आहे. मी एक पहिल्यांदा स्पष्ट करतो की हा विषय थोडासा गहन आहे आणि त्याचा इतिहास हा मी 10 तारखेला त्याचा सगळा मांडतो प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून. मग माझ्यानंतर बऱ्याच गोष्टींनी त्याच्यातलं क्लिअर होईल, कोर्टालाही क्लिअर होईल आणि पब्लिक एट लार्ज घ्यायलाही क्लिअर होईल. सर, मुस्लिम जो समुदाय है उसमें होता है कि 50% का आरक्षण है, उसमें ओबीसी में, एससी में, एसटी में जो है मुसलमानों को आरक्षण मिल रहा है. अगर 5% अलग से मांग करते हैं तो जो ऑलरेडी आरक्षण एग्जिस्टिंग मिल रहा है वो नहीं मिल पाएगा. तो सवाल वैसा नहीं है, लेकिन कि एससी में तो आरक्षण नहीं मिल रहा, ट्राइबल में मिल रहा है. वो उसको मिल रहा है नॉट एज अ मुस्लिम. ट्राइबल का जो आरक्षण है वो किसी धर्म के नाम पर नहीं है. आप क्रिश्चियन भी हो तो भी आपको आरक्षण मिलता है, आप सिख ट्राइबल हो तो भी आपको आरक्षण मिलता है, आप जैन ट्राइबल हो तो भी आपको आरक्षण मिलता है, या नेचुरल ट्राइबल, हिंदू ट्राइबल तो है नहीं, तो नैसर्गिक ट्राइबल जो है उसको मिलता है और मुस्लिम ट्राइबल जो है उसको भी मिलता है. वो आधार जो है वो ट्राइबल में आधार है, वो धार्मिक आधार है. ये जो 5% महाराष्ट्र शासन ने निर्णय लिया था, इसका आधार जो है कि जिसका धर्म मुस्लिम है, जो इस्लाम को मानता है, उसी को ही एक मुस्लिम वर्ल्ड के नाम से जाना जाता है और उसी को ही ये 5% दिया जाता है. दोनों अलग अलग है. आपको लेने का चॉइस, आप ट्राइबल हो तो आप ट्राइबल कोटा में से लीजिए, या ट्राइबल कोटा में से आपको नहीं लेना है लेकिन आपको मुस्लिम के हिसाब से लेना है तो आप जनरल के हिसाब से लेना होगा. ये तो उस कैंडिडेट को चॉइस होगा कि वो किससे लेगा. ऐसा नहीं है कि इससे लिया तो इससे नहीं लिया, वो तो उसका चॉइस है. लेकिन एक दफे उसने वो चॉइस कर लिया तो जिंदगी में उसका वो चॉइस. ऐसा बोलते हैं कि एक समय पे जो है वो 2 आरक्षण नहीं मिल सकता. तो अगर ओबीसी में मुस्लिम जातों का आरक्षण है तो 5% जो आरक्षण आप स्पेशल बात कर रहे हैं वो नहीं मिल पाएगा. देखिए ऐसा नहीं है. आप 2 चीजें एक समय नहीं ले सकते. आपको एक समय में एक ही चीज लेनी है. मतलब आप ओबीसी में से आरक्षण लेना है तो फिर आप ओबीसी को बताना है, आपको धर्म का बताने की जरूरत नहीं है. आपको फिर ओबीसी का सर्टिफिकेट दिखाने की जरूरत है. अगर आपको मुस्लिम करके लेना है तो आपको ये रिलीजियस सर्टिफिकेट दिखाना है कि भैया मैं मुस्लिम धर्म का हूं, तो आप उस कोटे में मिल सकते हैं.
नहीं तो इससे पहले जो सरकार, एक मिनट मेरा एक सवाल था, इससे पहले जो सरकार है उसने कहा था कि जात पात के नाम पर किसी को रिजर्वेशन नहीं दिया जाएगा, चाहे वो कांग्रेस सरकार कुछ भी तो संविधान जो कहता है वो सबसे बड़ी बात है। नहीं, सरकार ने तो इनकार ही कर दिया था ना। सरकार विधानसभा में भी सरकार 5 साल आती है और चली जाती है तो उसका कोई बेमतलब होता है, मतलब उसको कोई पूछता भी नहीं हूँ। नहीं, जात पात के नाम पर ऐसा मुमकिन है? तो आप आरक्षण किस आधार पे मिल रहा है? इसी और इकोनॉमिकल बैकवर्ड के ये बुनियाद पर मिलता है ना आरक्षण। तो किसने कहा आपसे? आप नए संविधान लिख रहे हो। सर, जहाँ मुस्लिम की व्याख्या की गई है तो पैगंबर मोहम्मद को मानने वाले सारे ही तबके मुस्लिम्स हैं, तो ये कौन से मुस्लिम्स को स्पेशली जो है रिजर्वेशन की आप बात कर रहे हैं? शिया, सुन्नी, वहाबी, किसी को नहीं। सवाल ऐसा है उसमें कि ये जो मुस्लिम वर्ड है जो कोई इस्तेमाल करता है और ये कहता है कि मैं आई एम फ्रॉम द मुस्लिम रिलीजन, उसको है। देखिए आप लोग उसकी बहस मुस्लिम समाज जो करते रहिए। सरकार ने आपकी राय क्लियर कर दी है कि वो यही कह रहा है कि भैया जो मुस्लिम है उसको हम आरक्षण दे रहे हैं। अब आपके अंदर की बिरादरी का जो सवाल है या मुसलमानों के अंदर की जो खेमियां है उसमें सरकार से कोई लेना देना नहीं। वो आप अपना खुद का अंदर का मसला है, वो आप लोग देख लीजिए उसको। सर, जिस तरह से हम संविधान की बात करते हैं और आर्टिकल 15 की जब हम बात करते हैं, स्पष्ट निर्देश है कि किसी जाति विशेष को आरक्षण नहीं दिया जाएगा। उसी के लेकर के जो है मराठा आरक्षण भी सुप्रीम कोर्ट में कोलैप्स हो गया। क्या नहीं लगता आने वाले दिनों में अगर 5% रिजर्वेशन मुस्लिम के नाम पे दिया जाता है तो वो भी कहीं चैलेंज किया जाए और उसके बाद मेरे ख्याल से आप हाईकोर्ट में नहीं थे जब उसकी बहस हुई, तब हाईकोर्ट ने खुद कहा था कि अगर 5% कम है, अगर 10% भी करना है तो हम उसके लिए तैयार हैं। सवाल ये है कि जब सुप्रीम कोर्ट ने उसको हाथ नहीं लगाया है, उस पर कुछ टिप्पणी नहीं की है, तो आप मानसिकता ध्यान दीजिए। सवाल ये है कि इस मानसिकता को आप समझने की कोशिश करिए। ये जो है पिछले इसमें अभी तक जो है सीबीआई और ईडी जो है सरकार को अनस्टेबल नहीं कर पाए, तो ये नया सामने खड़ा किया गया क्या? आप भी मालूम है कि ये भी नहीं मिलेगा। देखिए, राजनीति में साफ सुथरे आदमी जब तक थे तब तक ईडी और इनकम टैक्स वाले कुछ हिला नहीं पाए, लेकिन राजनीति में जब चोरों की भर्ती हो गई और सरकारी तिजोरी की चोरी करते बैठे तो ईडी उसी के लिए तो बना हुआ है। एक ही तरफ के लिए है, दोनों तरफ के लिए है। आप ऐसा दूसरे तरफ का मामला उठा दीजिए, यहीं बैठ के मैं प्रेस से उठा लेता और ईडी आप ये सरकार नहीं कहती है तो हाईकोर्ट से जाके ईडी की इंक्वायरी लगा देता हूँ, उसमें कौन सी बड़ी बात है।